असे जागता धन्यमाता पिता दयाचिया कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत सेवेसाठी जो अभंग निवडलाय तो अभंग जगन्नाथ तुकोबा राहायचा आहे. अभंग सोडवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की ज्या निमित्तानं पोरं बोलू नका. हा ज्यांच्या कंपनीतला माल आहे कृपया त्यांना आवरा. विठाला विठाला यथामती यथाशक्ती यथा अवकाश आपल्याला या अभंगावर सेवा करायची आहे. वेळ थोडा आहे, थंडी भरपूर आहे, परंतु ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही कीर्तन सेवा आरंभली आहे ते निमित्त म्हणजे आपल्या जिल्ह्याचे लाडके लोकप्रिय असे खासदार माननीय श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांचा 61वा जन्मदिवस, वाढदिवस, प्रगट दिवस काय म्हणता येईल, अभिष्ट चिंतन सोहळा. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे आणि भगवंताचं नामस्मरण करण्याचा योग त्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी आलेला आहे. त्या प्रसंगी ज्यांच्यामुळं हा योग आला असे आमचे परम मित्र असलेले बापू, आमचे रमेश बापू देशमुख आणि आपल्या जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषदचे सदस्य मला वाटते संतोषरावजी सनखोरे गेले काय कुठे चहा गेले का. त्यांच्यामुळं या ठिकाणी योग आला. या कार्यक्रमासाठी या भुलेश्वराच्या श्री महादेवाच्या आणि गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमच्या सिंदखेड राजा तालुक्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हरिभक्ती पारायण धर्मभूषण श्री पंजाबरावजी गिल्हारी महाराज, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी, आमच्या सोबत आलेले हरिभक्ती पारायण सिद्धेश्वरजी महाराज बुंदे, आमच्या सोबत आलेले हरिभक्ती पारायण वैभव महाराज मानतकर, या ठिकाणी त्यांच्या गोड आवाजामध्ये आपण गायन ऐकणार आहात अजून 1 तास. आमचे परम मित्र हरिभक्ती पारायण दत्ताजी महाराज ढोळे आणि अनिलजी महाराज मुंडे, ज्यांना आपण विदर्भ रत्न किंवा मृदंगाचे महामेरू असं संबोधतो. आमचे परमस्नेही हरिभक्ती पारायण जगन्नाथ महाराज बोडखे, त्यांना सुद्धा या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. त्यांच्यासोबत आलेले आमचे राचेकर महाराज, हा जो मुलगा पाहता ना तुम्ही, शेल्ल्यामध्ये मी भजन करत असताना याची आवड आणि याची तत्परता गिल्हारी महाराज पाहून हा खूप विचित्र होता, अजूनही आहे. परंतु याला म्हणलं होतं तू एक ना एक दिवस चांगला काहीतरी होणार, गायक होणार, वादक होणार. आणि जगन्नाथ बुवाच्या सानिध्यात तो आज झालाय, घडलाय. खूप सुंदर मृदंग वाजवतो. इथं आता गुरुजी असल्यामुळे तो वाजवणार नाही, परंतु या वयात अशी जर लेकरं घडत असतील महाराज तर खरंच त्यांच्यासाठी आपण टाळी वाजवली पाहिजे. नक्की बाबा. हे आहे आमचे हरिभक्ती पारायण, आमचे परममित्र संदीप महाराज खोडके, जे आज सिंत घेऊन या ठिकाणी आलेत आपल्याला सर्वांना आनंद देण्यासाठी. आमचे परममित्र गुरुबंधू हरिभक्ती पारायण कीर्तनकार भागवतजी महाराज टेकाळे हे सुद्धा आले. त्यांच्यासोबत आमचे मित्र अनंतरावजी खोकले तेही आलेत. भाऊसाहेब हरिभक्ती पारायण भाऊसाहेब वैद्य महाराज ते सुद्धा बऱ्याच वेळपासून या ठिकाणी आहेत. कीर्तन श्रवणाचा कार्यक्रम त्यांना आनंद घ्यायचा आहे. त्यांच्यासोबत आमचे अश्रूजी बाबा महाराज गायकवाड ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मला असं वाटतंय सर्वच आता मंडळी आहे. आणि आमचा दाजी भराड दाजी
यांची सुंदर साऊंड सिस्टम आहे. थोडं आम्हाला कोऑपरेट करा, आम्हाला सांभाळून घ्या, कारण थंडीची वेळ आहे, बरोबर आहे का नाही. आता आमचं एवढंच गरम आहे, बाकी सर्व खाली हात थंडेगार आहेत, म्हणून थोडं तुम्ही गरम ठेवा तुमची मशीन, हीच तुम्हाला विनंती आहे. आलेल्या सर्व माता भगिनी, गावातील सर्व सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, आयोजक, नियोजक कोणी असतील, बाकी ते गेलेच असतील आता पंचायत समितीवाले, काही जिल्हा परिषदवाले, ते इथं राहायला रिटर्न नाही महाराज, बरोबर आहे का नाही, त्या अगोदरच्या कार्यक्रमात. तरीसुद्धा त्यांनाही धन्यवाद, मावल्यांना धन्यवाद, लहान लेकरो तुम्हाला जास्त धन्यवाद बरं का. फक्त लागून या पाया विनवितो तुम्हाला, हा दुसरं काहीच नाही करायचं, फक्त काय करायचं, बोलायचं. ऐका, तुम्हाला मी खालीवर बोललो असतो, पण पहिलेच तुम्ही कीर्तनाला येत आणि मी खालीवर बोललो तर तुम्ही निघून गेल्याशिवाय राहत, मग जाऊही नका आणि बोलूही नका. कीर्तनाचा तुम्ही आनंद घ्या, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. तिकडं बसलेले, ओट्यावर बसलेले, खुर्च्यावर बसलेले, ओट्यावर इकडं पायऱ्यावर बसलेले, पुन्हा कोणी गच्चीहून श्रवण करणारे, पुन्हा घराघरातून गोधड्या अंगावर घेऊन श्रवण करणारे, सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार आणि आपले जिल्हा परिषद सदस्य चनखोरे साहेब आणि आपले रमेश भाऊची तर बऱ्याच दिवसापासून तळमळ चालली की अण्णा या या या, कधी आरतीला या, कधी काहीतरी निमित्तानं पण या, देवी बसली पूजेला या, याला पण नाही येणं झालं, पण आज मात्र आलं बरं का. हां, कारण नेहमीचे कार्यक्रम, सर्व व्यस्तता, वारकरी संघटनेचं काम पाहत असताना तिकडे राहावं लागतं, प्रपंचही करावा लागतो. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करायचं म्हणल्यानंतर थोडं फजिती होतेच त्या ठिकाणी, आणि म्हणून योग आला. ज्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही कीर्तन सेवा आरंभली महाराज, त्यांच्यासाठी आपण काय त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे, बरोबर आहे का नाही. पण त्यांच्यासाठी मला एकच म्हणावं असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये जो काय आतापर्यंत आनंद टिकून आहे, आनंद या शब्दाचा अर्थ भगवंत होतो बरं का. भगवंत म्हणजेच आनंद आहे, आणि आनंद म्हणजे त्यांनी भाषणात, मी तिकडे बसून आमच्या थोरातबाच्या घरी बसून भाषण ऐकत होतो, त्यांनी सांगितलं की गेल्या 30-35 वर्षापासून तुम्ही माझ्या जीवनामध्ये मतरूपी त्या ठिकाणी आशीर्वाद दिले, आणि त्या आशीर्वादाच्या बळावर आज या ठिकाणी मी जो काही आहे त्याचं सर्व श्रेय तुम्हाला देऊन टाकलं, बरोबर आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांना. त्यांच्यासाठी भगवंताकडे आपण काय मागणार, एवढंच मागणार की अकल्प आयुष्य व्हावे त्या तुला, माझ्या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, नामा म्हणे काय असावे कल्याण, ज्या मुखी निदान विकू द्या. आनंद या जीवनाचा सुगंधा परी
ठिकाणी सुगंधासारखा दरवळत दरवळतच जाऊ, हीच त्यांच्या चरणी, हीच किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सदिच्छा. उठाला कसा सोडवायचा की यथामती यथाशक्ती आणि यथा अवकाश. परमार्थ करण्यासाठी या तीन गोष्टी म्हणजे शरीर चांगलं पाहिजे, बरोबर, शांत बसा. हे शरीर चांगलं पाहिजे. परमार्थ करायचं असल्यावर आंधळा असल्यावर ज्ञानेश्वरी वाचता येईल का? हे मावल्या वाचता येईल का? थंडी वाजायला लागली तुम्ही काही बोलायला तयार नाही. हलत जा, डुलत जा, जरा हसत जा. हसल्यानंतर चेहरे चांगले दिसतात बरं का. हे फोटोग्राफर कुठे गेले आहे का? फोटोग्राफर फोटो काढत असताना काय म्हणतो माहितीये का? काय म्हणतो? हो ताई थोडे हसा, हो मागच्या ताई थोडे हसा, हसल्यासारखे करा, स्माइल प्लीज. हो हसा पाटील हसा थोडे. काय म्हणतो? स्माइल प्लीज. आणि इच्छा नसताना माणूस एक सेकंद फोटोचं बटन दाबेपर्यंत हसण्याचं नाटक करतो महाराज. एक सेकंद निसता गालवर आले आणि फोटो क्लिक झाला की तो फोटो एवढा सुंदर निघतो, एवढा सुंदर निघतो की जवानीमध्ये काढलेला तो जगन्नाथ महाराज फोटो म्हातारपणी तो म्हातारा कोपऱ्यात घेऊन बसतो आणि बसल्यानंतर आपल्याच फोटोकडे पाहून त्या ठिकाणी म्हणतो का रे तरुणपणा जवानीमध्ये काय सुंदर दिसत होतास तू, सफरचंदासारखे गाल होते तुझे, काय नयन नक्ष होते तुझे, आणि आता काय तुझ्या तोंडाचा खलबित्ता झाला. कोण म्हणतोय? त्याच्या फोटोकडे कोण म्हणतोय महाराज? हा फक्त तो फोटो एक क्षणभर हसल्यानंतर एवढा सुंदर जर निघला असेल, अरे एक क्षणभर हसल्यानंतर फोटो जर एवढा सुंदर निघत असेल तर माझं म्हणणं आहे तुम्ही जर जीवनभर तसे हसत राहिले तर तुमचं जीवन किती सुंदर होईल. कारण एवढे मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी बसलेले असल्यानंतर मी कीर्तन करणं फार मोठा विषय नाही मिळाला बाबा. मी कीर्तनकार म्हणजे ज्याने अमृताची ताटी जाणून नरोटी ठेवली. अरे सोन्याच्या ताटामध्ये एखादी नारळाची वाटी ठेवावी, मी तसा कीर्तनकार. तुम्हाला वेगळं काही सांगणार नाही. मावल्या तुम्ही जर या ठिकाणी आला असाल आणि त्यातल्या त्यात तुमचा पदर जर फाटका नसेल तर एका तासामध्ये तुमच्या पदरात तत्व टाकल्याशिवाय राहणार नाही. उठाला काय रे चला उठा. मामा घ्या ना, घ्या मागं घ्या ना, चला सगळं मागं. विठाला विठाला हे शरीर चांगलं आहे महाराज. दत्त महाराज हे शरीर जोपर्यंत चांगलं आहे ना तोपर्यंत आपण परमार्थ करू शकतो. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालवाया पाय तेव्हा तो आपले सहित पाय तू याकडे जाय. जोपर्यंत चांगलं आहे ना, जोपर्यंत यांना बदलेलं चित्र पाहायची सवय. ही मालिका झाली की ही मालिका झाली की ही, अर्धा घंटा झाला एकच चित्र, ते तरी काय पाहणार आहे मला. माझा नातू आहे, नातू अजून 3 वर्षाचा झाला नाही, 5 तारखेला होतो. आमचे बिल्लारी महाराजा नंबर ते याच्यातच टाकून दिला त्यानं बटन. आता काही समजत काहीच नाही, फक्त दाबायचे. एक तर भूम लावा, नाही तर ते डीजेची गाडी लावा, नाही तर ते कार्टून ते चायनाचे, आणि ते नाही लागले तर मग नुसते बटन दाबायचे. त्या बटन दाबण्यात आमचे बिल्लारी महाराजा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये 3 दिवस झाले परेशान. अशी जत्रा. हे एक चित्र तुम्ही पाहू शकत नाही. असं काही कीर्तन केलं की मग खुश राहत. असंच पाहिजे महाराज, दुसरं काही चालतच नाही. ओम ब्रह्मास्मी हे काही चालत नाही. आता त्या दुकानातला माल संपलेला आहे. बरोबर आहे का नाही? आता या ठिकाणी काही म्हातारे आले असतील. बाबा आवाज येतो का? पुढचे येतो का आवाज? बाजूचे तिकडचे काहीच आवाज येत नाही.
कारण कानपूर लाईन गेली ना. काय झालं आता? कानपूर लाईन गेली. काही म्हाताऱ्यांचे हेडलाईट खराब आहे, त्याचे गुलून गेले. बरोबर आहे का नाही? आणि हे सर्व पार्ट डाऊन झाल्यामुळं बरेच म्हातारे आउट ऑफ कव्हरेज मध्ये मला सिद्धेश्वर महाराज कितीही फोन लावा तिकून एकच आवाज येतो कि आप जिस नंबर पर डायल कर रहे हैं वह नंबर अभी कवरेज क्षेत्र के असे कवरेज क्षेत्राच्या बाहेरचे म्हातारे परमार्थ करू शकत नाही. जोपर्यंत हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करू द्या. बरोबर आहे का नाही? तुम्ही तरुण लहान लहान पोरं हे ऐका ऐका, तुमच्यासाठीच कीर्तन करणार, इकडे लक्ष द्या. आणि कीर्तन झाल्यावर मी चॉकलेट देणार आहे, लॉलीपॉप सर्वांना. आणि जेवढे तरुण बसलेले आहे ना, एक तास जाऊ नका. कारण काय माहितीये का, इथं आता म्हाताऱ्या लोकांना कीर्तन सांगून काही फायदा आहे का नाही? आता ते खोर एक तर सुधरत नाही आणि बिघडतही. आणि सुधारणारा कोण आहे पोरं? अरे लहान लहान रोपाला पाणी घातलं त्यावेळेला ते रोप मोठं होईल आणि 10 जणांना सावली दे. परंतु ज्या झाडाचं खोड आता वाढत आलं त्या झाडाला कितीही पाणी दिलं महाराज तर त्याचा काही फायदा नाही. म्हणून खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये कोण आलं पाहिजे? महाराज इथं नाचल्याला धन्यता आहे. पोरं नाचताना आनंद येतो का रे? हा, मग इथं नाचायचं आणि कुठं नाही नाचायचं? नाचो कीर्तन कुठं नाचायचं पोरं? डीजे पुढं नाचायचं आणि नाचायचं कुठं? हरिपाठात. हरिपाठ होतोय का? दररोज हरिपाठाला जायचं आणि दररोज हरिपाठात नाचायचं बरं का. कारण काय माहितीये का, इथं नाचणाऱ्याला धन्यता दिलेली आहे. धन्यता दिली माहिती आहे तुम्हाला? सांगा. धन्यता गीतोची एक
इथं हरीच्या रंगामध्ये नाचणाऱ्याला त्या ठिकाणी धन्यता दिलेली आहे. हे पोर आहे ना बापू, हे गावातले छोटे वगैरे बदमाश तुम्ही माझ्याकडे आणून ठेवलेले. यांना एवढा परमानंद झाला की त्या डीजेवर जशा लाता घालतात ते कोणी काय कसं लाता घालतात. हे जगन्नाथ बाबा वाजवायला लागले आणि ते नाचायला लागले. चला इथंच नाचा पण हा इथं अंबादास भाऊ आहेत काळी घेऊन. जास्त डान्स थांबला की ते आमच्या इकडे शुभम महाराज पण आहे बरं का, पतले आहेत ते भूषण महाराज पण आहे. आणि हे 2-3 जण असल्यावर आपल्याला काही फिकीर उठा. भाग सोडा. परमार्थ करण्यासाठी शरीर चांगलं पाहिजे मला. जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण तीर्थयात्रा करू शकतो. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण या हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये नाचू शकतो. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण कुठल्याही ग्रंथाचं श्रवण मनन चिंतन करू शकतो. महाराज हे शरीर आणि हे मानव शरीर आपल्याला मिळालेलं आहे. हे ऐकणार आहे ऐकणार आहे हे प्रभू ऐकणार आहे. हे जे काही मानव शरीर आहे मानव देह आहे कोणाला मिळालाही नाही आणि त्याला कळाला सुद्धा नाही. कोणाला मिळाला पण कळाला नाही, कोणाला कळाला पण कोणाला त्या ठिकाणी मिळाला नाही. ज्यांना कळालाही नाही, ऐका इकडे ध्यान देऊन ऐका, विषयावर येतो मी. हा मानव देह हे शरीर एक वर्ग असा आहे की त्यांना मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. महाराज पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम. जनावरांना हा देह मिळाला नाही त्याच्यामुळं जनावरांनी आतापर्यंत सप्ताह केले नाही. बरोबर आहे की नाही? सिद्धेश्वर महाराज कधी कुठं ऐकलं का की बा 10-15 गावातल्या म्हशी गोळा झाल्या आणि त्यांनी वर्गणी केली आणि त्या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन केलं? गावातले 5-10 गधे शेगावला दिंडीत गेले असं कधी झालं का? हा नाही होत महाराज. त्यांना हे मानव देह हे शरीर मिळालं नाही महाराज आणि त्यांना कळालं सुद्धा. दुसरा वर्ग असा आहे कळालं या शरीराचं या देहाचं महत्व कळालं पण त्यांना मिळाला स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देव मृत्यू लोकी व्हावा. हा स्वर्गाचे अमर झालेले देव लोक आहेत त्यांना असं वाटतंय की या मृत्यू लोकामध्ये आम्हाला मनुष्याचं शरीर मिळावं आणि त्या भगवंताचं त्या मायबापाचं जगाच्या मालकाचं भजन करण्याचं सौभाग्य आमच्या नशिबी यावं. परंतु त्यांना हा देह मिळाला का? बरं आपल्याला मिळाला पण कळाला का? आपल्या डोक्यामध्ये देवाचं स्मशान वैराग्य फक्त कीर्तन होईपर्यंत असतं मला. बरोबर आहे का नाही? महाराजांचं कीर्तन रंगात आलं आणि तेही ध्यान देऊन ऐकणारं असलं तरच, नाही तर ते काय डुकल्या मारणारं असलं तर त्याला काही कीर्तन कीर्तनाचा काही समज उगा शेजारीने आली म्हणून उगा चला म्हणून अशी जर असेल तर तिला कीर्तन कळणार. माणसाचं सुद्धा तसंच आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. हा काही काही येतात बळजबरी कोणतरी आणलं म्हणून आले कुठेतरी कोपऱ्यात टेकून बसले. हा गाड झोपतो तोंड वासून धोरतो आणि ज्ञानेश्वर माऊली झाले लोक उठले म्हणून तो उठतो घरी जातो. सकाळी पारावर जय हरी जय हरी. अहो काय कीर्तन कस काय? अहो लय जोरात. एक जण म्हणते जोरात आणि एक जण म्हणते रातचं कीर्तन लय खारट होतं. खारट काय म्हणतो ते? काऊन खारट होतो माहितीये का? ते तोंड वासून झोपतं कीर्तन होईपर्यंत एक कुत्र येते लघुशंक करून जाते आणि मग कीर्तन ते काय गोड म्हणणार आहे का? ते खारटच म्हणणार आहे. कीर्तनही समजणार नाही आणि ज्यांना समजून महाराज या प्रपंचाच्या या गडगंड या गटारामध्ये
माणसाला हा परमार्थ फक्त कीर्तन होईपर्यंतच कळणार आहे. हे स्मशान वैराग्य आहे. जसं माणसाच्या मातीला मौतीला गेल्यानंतर 4-2 भाषणं झाल्यानंतर त्या मेलेल्या माणसाचं जीवनपट ज्यावेळेला डोळ्याच्या समोर येतो त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये स्मशान वैराग्य निर्माण होते. अरे जीवनामध्ये आपलं काही खरं नाही. या माणसानं एवढं केलंय, त्या माणसानं जे नाही करायचं ते केलं. लेकरा बाळासाठी शेती वाडी बंगले, लोकांसाठी समाजामध्ये काम केलं, दान शूरता केली, परंतु शेवटी काय व्हायला लागलं? मरावं लागलं, याला जावं लागलं, याला जळावं लागलं. आणि महाराज हे फक्त घरी येऊन आंघोळ करेपर्यंत बस. आणि आंघोळ केली रे केली की पुन्हा कसाच्या तसंच स्मशान वैराग्य ठेवू नका. अनंत काळ टिकेल असं वैराग्य ठेवा. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये, या मानवाच्या शरीरामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला जर हा नरदेह कळाला नसेल तर काही फायदा आहे का? ऐसे तो बहुत जीते कीड़े मकोड़े, होटल में खाते भजे पकोड़े, कहाँ से आए कहाँ गए कुछ पता नाही महाराज. कितीतरी जीव जन्माला आले आणि कितीतरी मरणार आहे, त्यात आपण सुद्धा आहे. म्हणून वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. त्या नरदेहाचं महत्व जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपलं जीवन सार्थक त्या ठिकाणी होत नाही. कारण मानव जन्म हा काही सहजासहजी भेटत 84 लाख योनीमध्ये चक्कर काटून शेवटची पाळी लक्ष योनी संपल्यानंतर जर चांगलं कर्म त्या योनीमध्ये घडलं तर मनुष्य देह मिळतो, नाहीतर मिळत. आणि हा मिळाल्यानंतर जर याचं महत्व आपल्याला, याचं मोल जर आपल्याला कळालं नाही ना तर काही फायदा नाही महाराज. आता हा कार्यक्रमच राजकारणी माणसाचा आहे म्हणून राजकारणाचंच उदाहरण देतो तुम्हाला. ऐका, जर त्याचं महत्व कळालं नाही तर काय होते. नेहमी उदाहरण देत असतो, दृष्टांत देत असतो. एका गावामध्ये निवडणूक होती. रमेश बापू गेले का? एका गावामध्ये निवडणूक होती ग्रामपंचायतची. तुमच्या गावात होत असेल कदाचित. आणि एक म्हातारी गावाच्या बाहेर 1 किलोमीटरवर राहत होती. तिला मुलगा नव्हता, मुलगी नव्हती, कोण नव्हतं, एकटीच होती. आणि त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवार जायचा आणि तिला म्हणायचा, आजी तुझ्या या घरापर्यंत रस्ता आणून देईन, खडीकरण आणून देईन. कोणी डांबरीकरण म्हणायचं, कोणी सिमेंटचा रस्ता म्हणायचं, कोणी म्हणायचं तुला घरकुल आणून देईल, कोणी म्हणायचं तुझा निराधारचा पगार चालू करून देईल, कोणी म्हणायचं संजय गांधीचा, कोणी इंदिरा गांधीचा, तुला याच्यात बसवीन, तुला त्याच्यात बसवीन. म्हणजे योजनेत बरं का. हा, परंतु आजीला छाट होती. आजी काही साधी नव्हती. 1972 पासून मतदान करत होती ती म्हणे तुम्ही मला काही सांगू नका, मला सारं कळतंय म्हणे, मी बरोबर शिक्का मारते म्हणे. काय म्हणे? बरोबर शिक्का मारते. पण गावामध्ये 2 पार्ट्या होत्या. ऐका, एका पार्टीला 60 मतं त्याच्या भावबंदकीचे आणि एका पार्टीला 60 मतं. बरोबर तोलाचं, गावात तोलाच असतं महाराज. बरोबर घर असं खडा निसून असतं. खोकले कुणीकडे, हे टेकळे कुणीकडे, बरोबर असं फिटिंग असतं ते. आणि एकाच मताची गरज होती त्याला निवडून यायला. कोणी निवडून येऊ द्या, पण एक उमेदवार हुशार होता. तो म्हातारीकडे गेला आणि म्हातारीकडे गेल्यानंतर सांगितलं, आजी हे सिमेंटचा रस्ता, तुझं घरकुल, हे लाईट, हे सर्व हे समजलं म्हणे मला. हे तर मी तुला देणारच आहे.
परंतु तुला वैयक्तिक काय पाहिजे ते सांग स्पेशल. त्यावेळेला म्हातारी म्हणे आता खरा मुद्द्यावर आला, हाच खरा गावाचा विकास करू शकतो. मग म्हातारी म्हणे माझ्या पायात कडे आणि हातात पाटल्या करून देशील तर मी तुलाच मतदान करतो. महाराज आता त्याला मतदान पाहिजे तर त्याला माहिती आहे एकदा म्हातारीचं मत घेतलं की 5 वर्ष गाव कोणाच्या ताब्यात. मग नाल्या खाय गटार खाय काही खाय काही बंद नाही काय काहीच करू शकत नाही महाराज. त्याला एकदा त्याच्या ताब्यात गेलं ना गेलं कोणी असू देतो. त्यामुळे ठीक आहे झालं ठरलं. मतदानाचा दिवस आला आणि मतदानाचा दिवस आल्यानंतर बस स्टँडवरच सोनाराचं दुकान होतं. म्हातारी म्हणे हे पाय चालवा चालवी टोलवा टालवी जमणार नाही, मला अगोदर कडेन पाटल्या लागतील तरच नंतर मी मतदान करायला जाईल. बरोबर आहे का नाही. आजकाल लोक 4 4:30 पर्यंत वाट पाहतात. पाहतात तुमच्या गावात 4:30 पावणे 5 पर्यंत असे तासून असतात मला. का बाबूराव झालं का मतदान? हा करू ना असे करू ना. मग अडचण काय असते काळ्या थैलीत आणि ती सोय झाली की गेला मतदान करायला. काही काही तर महाराज एवढे बेहोश होऊन पडतात की ते कोणालाच मतदान करत नाही आणि कोणाचीच सोडत नाही असे वाटत. हा आणि या म्हातारीने काय केलं महाराज, ती म्हणे मला चालता येत नाही. म्हणे बर काय हरकत नाही. त्या उमेदवारानं म्हातारीला खांद्यावर घेतलं 1 किलोमीटर. आता ते मतदानाचं काम लयच खराब होणार. जो सर्वात पापी तो निवडणुकीला उभा राहतो. बरोबर आहे ध्यानात ठेवा. कोणती निवडणूक असू द्या, कोणती निवडणूक ज्याला नाही ते ज्याच्या नाही त्याच्या पाया पडावं लागतं. बरोबर आहे का नाही. जिथं नाही तिथं वाकावं लागतं. सर्वात घाणेरडा धंदा म्हणजे राजकारण. विठाला म्हातारी बसली कोणाच्या खांद्यावर? हा उमेदवाराच्या. आणि खांद्यावर बसल्यानंतर मग हात खालून लाऊडस्पीकर मधून सांगू लागला आजी आपलं 2 नंबरचं बटन आहे. 2 नंबरचं बटन नव्हतं शिक्का होता 2 नंबर मध्ये आहे. आपली निशाणी आहे घोडा. घोडा काय सांगू लागली म्हातारीला सांगू लागला उमेदवार आपली निशाणी आहे घोडा. घोडा हो म्हणे घोडा. बर ठीक आहे काय करायचं म्हणे घोडा पाहायचा आणि ढेरीवर शिक्का मारायचा. साऱ्या रस्त्यानं घोडा पाहायचा आणि ढेरीवर शिक्का मारायचा. घोडा पाहायचा आणि ढेरीवर शिक्का मारायचा. आजी हुकू नको हुकू नको. ती म्हणे बाबा मी काय आता पहिल्यांदा शिक्का मारायला लागले का, मला सारच माहिती आहे ना तू कशाला इतकं शिकवा लागला. चल पहिल्याने कडे घेऊन दे पाटल्या घेऊन दे. घेतल्या पाटल्या कडे घेतले. पुन्हा डोक्यावर म्हातारी आणि नेली शाळेत. शाळेत म्हणजे बूथ केंद्रावर तिथं नेली महाराज. आज त्या गेटच्या आत जायपर्यंत उमेदवार म्हणत होता आजी घोडा पाहायचा आणि ढेरीवर शिक्का मारायचा. बरं आजी चुकू नको बरं, आपलं पॅनल तुझ्याच भरोशावर आहे. तू जर का शिक्का हुकवला तर आपलं पॅनल आजच गेलं म्हणून समजा. महाराज म्हातारी गेली आत गेली. आत गेल्यानंतर तिनं जे करायचं तेच केलं महाराज. काय केलं असं तिनं महाराज त्या चित्रावर घोडा पाहिला आणि उमेदवारानं सांगितलं होतं घोडं पाहायचं आणि ढेरीवर शिक्का मारायचा. तिनं त्या शाईमध्ये शिक्का बुडवला. बिल्लारी महाराज समोर घोडं पाहिलं आपला पदर बाजूला केला आणि स्वतःच्या ढेरीवर शिक्का मारून घेतला. झालं तिनं पुन्हा पदर ओढला. दाखवून ठेवायचं ना मतदान कशाला दिसू द्यायचं कोणाला. मतदान गुप्त असतं दाखवू नये. हा महाराज आजी हा बरोबर केलं म्हणे घोडा पाहिला ढेरीवर शिक्का मारला. तो एवढा खुश झाला महाराज. 10-30 वर आलं. ए आणा 2 पोते गुलाल आणा फटाके आणा निकाल आपल्याच बाजूला लागणार. ते म्हणे ते निकाल पाहिले ना ते बाकीचं जे राहिलं ते घेऊन टाकू. सोनाराच्या दुकानात गेला महाराज. ते तीनदा आजी बरोबर केलं ना आजी बरोबर केलं ना. हो ना म्हणे बापा मला का आजचा अनुभव 1972 पासून मी मतदान करते शिक्के मारते. जर शिकलं शाही इकडं तिकडं होऊ देत नाही. हो ना बापा म्हणता 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 ती कटाळी आणि शेवटी म्हणली तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर हे पदर बाजूला केला आणि दाखवलं म्हणे हे पा बरोबर घोडा पाहिला आणि ढेरीवर मतदान केलं. महाराज आता त्या उमेदवाराचे काय हाल असतील.
मला तर वाटतं त्या उमेदवारानं म्हातारी मारूनच टाकली आता. एवढा राग त्याला आला असं मला एक ऐका सिद्धांत तुम्हाला हा पटवून द्यायचा आहे की त्या म्हातारीला मतदानाचा अधिकार नव्हता का? होता. मतदानाचा अधिकार होता, परंतु मतदान करत असताना तो अधिकार कळाला का? नाही कळाला. म्हणून अनर्थ झाला. आपल्याला सुद्धा हा दुर्लभ असा मानवदेह मिळाला, परंतु आपल्याला तो कळाला नाही, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनर्थ झाला. उठाला म्हणून यथाशक्ती हे शरीर चांगलं पाहिजे. हे शरीर मिळालं ना, आणि जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. मी दुसरा शब्द वापरला यथामती. मती म्हणजे बुद्धी आणि परमार्थ करणं म्हणजे हे काही येड्या गबाळ्याचं काम. हे बरोबर ऐका रे, तुम्हाला चॉकलेट खायचे ना? हा ऐका, येड्या गबाळ्याचं काम नाही महाराज. तुका म्हणे ते बाईच्या जातीचे येड्या गबाळ्याचे जातीचे तुम्ही म्हणसाल मग हे महार, चांभार, कोळी, साळी, पाटील, देशमुख असं नाही बरं. ही जात नाही. जात कोणती? वारकऱ्याची जात. आणि त्या जातीचा जो असेल त्यालाच परमार्थ करतो. बुद्धी पाहिजे, कारण बुद्धीचे वैभव दुसरीकडे नाही चालत महाराज. तुमचा PhD झालेला असू द्या, कितीही इंग्लिश फार फार बोलणारा असू द्या, त्याला इथं संस्कृत कळत, इथं ज्ञानोबराने तुकोबराने अशी मांदियाळी करून टाकली शब्दाची की चांगल्या चांगल्याचं डोकं सुद्धा काम करत नाही संदीप महाराज. आणि म्हणून या ठिकाणी येड्या गबाळ्याचं काम नाही, तर इथं बुद्धिवानाचं काम आहे. लोक म्हणतात की महाराज परमार्थ करणं म्हणजे कोणाचं काम आहे? ज्यांचं काही काय नाही, आमचे असे शुभम महाराज, असे भूषण महाराज, हे सिद्धेश्वर महाराज, हे ज्यांना काही दुसरं काही जमत नाही त्यांनी आपलं या गबाळ्यांनी ते करावं असा त्याचा अर्थ आहे. परंतु तसं होत नाही महाराज, तसं होत नाही. कारण त्या भगवंताचं भजन करणं किंवा त्याच्या नादाला लागणं किंवा त्याची आवड निर्माण होणं याच्यापेक्षा मोठं प्रारब्ध कुठलंच नाही, कुठलंच नाही. तुम्ही कलेक्टर जर झाला बौद्ध सुकृताची जोडी, कोणी किती मोठा झाला ना महाराज, तुम्हाला सांगू का, एवढा भाग्यवान आहे वारकरी किंवा ज्याला परमार्थ आवडतो तो. एकाच स्टेजवर एका फाटक्या वारकऱ्याला उभं करा आणि त्याच्या बाजूला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उभं करा. तुम्ही पाया कोणाच्या पडसाल? वारकऱ्याच्या पाया पडसाल. म्हणून बहुत सुकृताची जोडी. विठ्ठलाची आवड निर्माण होणं इतकं साधी गोष्ट नाही. म्हणून त्या ठिकाणी बुद्धी सुद्धा पाहिजे. तिसरा शब्द एकाच मिनिटामध्ये सांगतो, यथा अवकाश. अवकाश म्हणजे वेळ. आता आपण या ठिकाणी बसलो, कीर्तन श्रवण करतोय, कोणी टाळ्या वाजवतंय, कोणी मृदंग वाजवतंय, कोणी टाळ वाजवतंय. एकत्रित आपण जमलेलो. हे कोणाचे उपकार आहेत? देवाचेच उपकार आहेत. नाही, महादेवाचेच उपकार आहेत. आणि जर मागच्या कोरोनाच्या काळामध्ये जे गेले ते गेले, पण आपल्यातलं जर एखादं गेलं असतं तर आपल्याला आनंद घेता आला असता का? त्यानं आतापर्यंत आपल्याला जिवंत ठेवलं. म्हणून आपण भजन करू. बरवे झाले आजवरी, नाही पडलो काळाचे किंवा मृत्यूचे, वाचून आलो येतवरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण.
मिळाया कारणे अवकाश. आपल्याला अवकाश मिळाला, त्या कोरोनामधून आपल्याला वाचवलं. आणि त्या कोरोनानं लय मोठं शिकवलं महाराज, बरोबर आहे का नाही? हा, कोरोनानं जीवनाचं सार शिकवलं, सार. कोरोना असतं तर तुम्ही इतके गोळा झाले असते का? पैसे देऊन नसते आले. नाही रे बाबा, आम्हाला नाही मारायचं. शेजारी शेजारणीच्या घरी नाही, हा, भाऊ भावाच्या घरी नाही, बायको नवऱ्याला भेटायला तयार नाही, नवरा बायकोला तयारी घालायला तयार नाही. तू तिकडं, बरोबर आहे का नाही? कारण काय, मरायची भीती. मरणाला इतकं भीतो महाराज माणूस, बरोबर आहे का नाही? पण मरणाला भीत जाऊ नका, कारण मरणाला भिवून चालेल का? आणि भिलं तरी तो नेणारच आहे, आणि नाही भिलं तरी तो त्याच्यापेक्षा काय म्हणतो त्याला, भिलं तरी खातो आणि नाही भिलं तरी खातो. त्याच्यापेक्षा नाही भिलेलं बरं. आणि तुम्हाला सांगू, जो मरणाला भितो तो मेल्यापेक्षाही मेला असतो. ज्याला आपलं जीवन सुखी करायचंय, आमचं जीवन का सुखी झालं की आम्ही दररोज स्मशान ध्यानात ठेवतो. स्मशान आम्हाला माहित आहे, तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. नका त्या घरादाराला चिपकू, सांगेन तुम्हाला. ऐका, काय असतं काय नसतं महाराज. आपलं जे काही आहे ना, बंगला, गाडी, घोडा, मोठ्या मोठ्या गाद्या, त्याच्यावर बेडशीट, हे सर्व. किती मोठं बाथरूम असू द्या तुम्हाला घरामध्ये आंघोळीसाठी, किती मोठा असू द्या, त्याच्यात शॉवर, शॅम्पू, हमामा, लक्स, लाईफ बॉय, किती साबण असू द्या, परंतु या या शरीरामधला ज्यावेळेला राम जातो त्यावेळेची आंघोळ कुठं असते? कुठं असते? बाथरूम मध्ये. लोक म्हणतात महाराज तिकडच फुफुट्यात गल्लीत, आत नका आणू त्याला. वस्तुस्थिती ध्यानात ठेवा. ज्या वेळेला आपलं प्रेत आपल्या घराच्या समोर येणार आहे, त्या वेळेला जर कोणी एखादं पोरग, तरुण, एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या सांगण्यावरून जर का घराच्या आत गेला आणि गादीवरची बेडशीट जर ओढायला लागला ना महाराज, तर 7 जन्माची साथ देणारी बायको सुद्धा जोरानं ओरडते आणि सांगते, हे बाळा, ती बेडशीट नवी आहे, ती नको नेऊ, थांब, मी तुला घरातलं जुनं चादर देते. कोणासाठी? अरे ज्यानं जीवनभर ज्या बायकोसाठी, ज्या लेकरा बाळासाठी याचे नाही त्याचे भान कोरले, ज्याच्या नाही त्याच्यासोबत वाईट बोलला, खोटं बोलला, लबाड्या केल्या, आणि मग करता कशासाठी? जीवनाचं हे अंतिम सत्य महाराज, याला विसरून त्या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून माणसानं मृत्यूला नाही दिलं पाहिजे. ज्याच्या मृत्यू ध्यानात आहे, मी नेहमी म्हणत असतो, हो तुम्ही आमच्या इकडे या, नेहमी म्हणत असतो, जगन्नाथ महाराज मी जगलो तर नक्की, कारण मला माहित आहे माझ्याशी ज्याचा संबंध आहे, माझे शब्द त्यांना पक्के माहित आहेत, ते मला नेहमी म्हणत असतात, किंवा तुम्ही असं का म्हणता, तुम्हाला अजून भरपूर जगायचंय, भरपूर काहीतरी करायचंय. परंतु मी सांगत असतो की मला काय करायचं काय नाही करायचं हे माझ्या हातात. फक्त मला एकच माहिती आहे की माझं मरण, माझी वेळ माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या हातात आहे, आणि तो काही माझ्या कानात ती वेळ सांगत नाही. म्हणून मी निश्चित केलेलं आहे की येणाऱ्या तासामध्ये, येणाऱ्या मिनिटामध्ये, येणाऱ्या घंट्यामध्ये, उद्या सकाळपर्यंत तुमची आमची पुन्हा भेट होईल का नाही याची गॅरंटी नाही. हे सतत त्या ठिकाणी मनामध्ये ठेवा, डोक्यामध्ये ठेवा, अंतःकरणामध्ये ठेवा. जीवन खूप सुखी होतं महाराज, जीवन खूप सुखी होतं. मी पुढं सांगणार तुम्हाला राजा परीक्षिताचं उदाहरण. भागवताचा ज्यावेळेला विषय, त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा तेच होतं, कारण काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा, अरे घडी घडी काळ वाट याची पाये अजून किती आहे, देह जाईल जाईल याची, हे निश्चित आहे महाराज, निश्चित आहे. तरी सुद्धा एवढ्या या कोरोनाच्या काळामध्ये, एवढ्या या संकटामध्ये
देवाने भजन करायला आपल्याला अवकाश दिला, वेळ दिला, म्हणून त्या भगवंताचं भजन आपल्याला करायचंय आणि म्हणून यथाशक्ती यथामती आणि यथा अवकाश आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं. विठाला खासदार साहेबाचा वाढदिवस आणि ते भाग्यवान आहे. कारण भाग्यवान असल्याशिवाय प्रयत्न करूनही काही मिळत नाही. नशिबात असल्याशिवाय काही नाही. आज तुम्ही आम्ही अनेक ठेकेदार पाहतो अनंतराव. बऱ्याच ठेकेदारांच्या जमिनी गेल्या, घरदार गेले, परंतु वर नाही आले ठेकेदार. पण काही नाही, थोडं सिमेंट आणलं, थोडी गिट्टी आणली, कालवा कालव केली, करोडपती झाले. हे कशाचे लक्षण आहे? हे भाग्याचे लक्षण आहे. मला भाग्याशिवाय या गोष्टी होत नाही. आता हे मृदंग वाजवणारे जगन्नाथ बुवा असे इंद्रायणीच्या काठावर मृदंग फोडू फोडू कित्येक गेले, पण त्यांना बोल वाजवता नाही आले. ह्या फळानंदाच्या गोष्टी आहे. मी कीर्तन करतो, मी कुठं काशीला गेलो नाही, आळंदीला गेलो नाही. काहीच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. 2-4 महिने घरात सोडून घेतलं. सूर्याचं दर्शन नव्हतं मला आणि मी रामायणाचार्य झालो आणि कीर्तनकार झालो. लोक म्हणे तुम्ही कुठंच नाही गेले, तुम्ही काशी करायला जायचं. म्हणलं मी काशी करायला नाही गेलो. मी चांगला बोलू शकतो, चांगलं गायन करू शकतो, कामापुरतं. हे कशाचं प्रतीक आहे? मी प्रयत्न तर केलेच, परंतु माझ्या प्रारब्धामध्ये सुद्धा होतं. येण्यासाठी महाराज त्या मायबापाची पुण्याई लागते. बरोबर आहे का नाही? सहज नाही. असे सहज लेकर जन्माला येत नाही. नाही तर असे डीजेवर नाचणारे चिघोर लागला त्यांचा. ऐका, सांगेन तुम्हाला, ज्या जगद्गुरु तुकोबराचा मी अभंग सेवेसाठी घेतलेला आहे, त्या जगद्गुरु तुकोबराची अनेक वर्षापासून, अनेक पिढ्यापासून पांडुरंग परमात्म्याची वारी होती महाराज. पंढरपूरची वारी होती. परंतु वारीचा नियम असा होता की वारीला जायचं, पण गायकवाड बाबा काही मागायचं काही मागणे अजिबात नाही. काहीच नाही मागायचं, काही आणायचं नाही. मला वाटतं एकदा संत सेना महाराजांनी काही आणायचं नाही पंढरपुरातून, देवाला काही मागायचं नाही. मला वाटतं संत सेना महाराजांनी काय केलं माहितीये का? त्या काळामध्ये सेना महाराज म्हणजे नावी होते, नावी वारी. तर चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना त्यांना एक दगड गारगोटी दिसली, चोपडी दिसली. त्यांनी घेतली आणि कशासाठी घेतली की चला आपल्याला दाढी कटिंग करत असताना आपला वस्तारा जर कमी जास्त झाला तर याच्यावर शेवटता येईल. आणि तो दगड, ती गारगोटी महाराज संत सेना महाराजांनी आपल्या गावी आणली, वर्षभर तिचा वापर केला. दुसऱ्या वर्षी ज्यावेळेला सेना महाराज वारी करायला गेले, पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेले, अगोदरचं चित्र असं असायचं की ज्या वेळेला हे संत पंढरपूरच्या त्या विठोबाच्या समोर जायचे, त्यावेळेला पांडुरंग परमात्मा मान खाली घालून उभा असायचा. हे संत गेल्यानंतर मान खाली असायची, कारण देवाचं कर्ज नव्हतं, या साधू संतांचं कर्ज देवावर झालेलं होतं. कारण हे भजन करायचे, चिंतन करायचे, पण काही मागायचे देवाला वाटायचे यांनी काहीतरी मागावं, परंतु हे काहीच मागत नव्हते महाराज. परंतु सेना महाराज यावेळेला ज्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेले, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याची मान वर होती. सेना महाराजांनी विचारलं, देवा आतापर्यंत मान वर नाही केली, तुझी हिंमत मान वर करायची झाली नाही, आज कसं काय? त्यावेळेला पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, सेना महाराज मागच्या वारीला दगड नेला,
कर्ज फिटलं माझं, म्हणून आता मान करून उभा आहे, दगड दगड. आणि आता विचार करा, आपण त्या पंढरपुरातून काय काय आणत नाही. नाताला पुंगाण्या, गाड्या, ट्रॅक्टर, जेसीबी, लेवड्या, फुटाणे, हा काय मुरमुरे, मुरमुरे म्हणायचे तुम्हाला, पेढा, त्या कोणतं काय ते कुंथलगिरीचा पेढा, 2-2, 3-3 किलो पेढा, हा दसरा सगळा एटाळीत कुंथलगिरीचा पेढा, बरोबर आहे का नाही? काय देव प्रसन्न होणार आहे महाराज आपलं. काही मागणे काहीच नाही. पंढरपुरात गेल्यानंतर कोणाला मागायचं ते फक्त देवालाच मागायचं, देवाचं काहीच नाही. आणि ज्यावेळेला आपण देवालाच मागू त्यावेळेस आपला विजय आहे. आपल्या प्रपंचात आपल्याला सुख त्याच वेळेला मिळणार आहे. कारण कौरवांनी देवाचं मागितलं होतं, त्यांना अपयश आलं, त्यांना दुःख सहन करावं लागलं. आणि त्या ठिकाणी पांडवांनी काय मागितलं? देवच मागितला. मला देवा आम्हाला तूच पाहिजे, तुझं काहीच नको. आणि एवढं ते नारायणी सेना असून सुद्धा कौरवांना पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणून देव मागायचं तर देवालाच मागा, देवाचं काहीच मागू नका. कनकाई आई आणि बोलोबा ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराचे आई वडील पंढरपूरच्या विठोबा समोर गेले आणि तिथं गेल्यानंतर रांगेत लागण्याच्या अगोदरच बोलोबानी सांगितलं, कनकाई ध्यानात ठेव, आपल्या वार वडिलाची रीत आहे की या पांडुरंग परमात्म्याला आपण कधीच मागितलेलं नाही, काही मागण्याची चूक करू नकोस. कारण त्यांना माहित होतं बायांना काय आहे, सवय काहीतरी घेऊन जायची सवयचे बायांना. महाराज एक बाई आली दिंडीत, आल्यावर तिनं बाटली भर बुंदी भरली, बाटली भर. हा म्हणलं आजी एवढी? ते म्हणे हो प्रसाद आहे, प्रसाद. तर बाटली भरून प्रसाद असतो का? अरे 150 लोकांची बुंदी तू चालवली. ती म्हणे मग 1.5 महिना खाईल ना म्हातारी. ना तू घरी आहे, सून घरी आहे, पोरगे हे सर्व हे बायांना मला हे सवयीचे. बायांना वेगळ्या वेगळ्या सवय येते, पण आता सांगणार नाही मी. कारण काही झालं तरी चालतंय, परंतु देवाला काही मागायचं कारण काही म्हणे नाही ना हो, मी नाही मागणार देवाला काही हरकत नाही. पण बायाची जात बोलाबा पुढं पुढं जाऊ लागले. कारण काही एक माणूस पुढं घालू लागली. 7-8 माणसाच्या मागे गेली. महाराज गरुड खांबाच्या थोडी बाजूला राहिली. आणि बोलोबा ज्या वेळेला दर्शन घेऊन पुढे झाले, 8-10 माणसाच्या नंतर कनकाईचा नंबर आला. आणि कनकाईचा नंबर आल्यानंतर बोलोबा निघून गेले. देवाची मान खाली होती, पण कनकाई आल्यानंतर देवान मान वर केली. कारण कर्जातून उतराई व्हायचं होतं, कर्ज फेडायचं होतं. अनेक पिढ्यापासून वारी चालली, काहीच मागत नाही. मग काय करावं? त्यावेळेला पांडुरंगाने आवाज दिला आणि सांगितलं, माग काहीतरी, माग काहीतरी. त्यावेळेला कनकाई सांगू लागली, पांडुरंगा माय बापा, अरे आमच्या घराण्याची रीत आहे, आम्ही काही मागत नाही, आम्हाला काही मागायचंही नाही. आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा पांडुरंगाने आवाज दिला, माय ये, परत ये. आणि परत आल्यानंतर पांडुरंग परमात्मा म्हणू लागला, कनकाई माय, तू जरी काही मागत नसली पण माझी द्यायची इच्छा आहे. ते म्हणे तू जरी देत असला तरी मी मागायला तयार नाही. पांडुरंग परमात्मा जगाचा मायबाप डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणतो, माय तुझी कूस रिकामी, तुझ्या पोटी पाठी लेकरू नाही. मला असं वाटतंय तुझी कूस भरून द्यावी, तुझ्या पोटी मी स्वतः जन्माला यावं. आणि त्यावेळेला कनकाई माता म्हणते, तुझी इच्छा असेल तर तू येऊ शकतो, पण मी तुला काही मागत नाही. महाराज आता सांगा, ज्या माय माऊलीला एवढ्या वयात आल्यानंतर सुद्धा पोटी पाठी काही नाही, आणि जगाचा मायबाप जर म्हणत असेल तुझ्या पोटी मी जन्माला येतो, माझी इच्छा आहे, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा, एकदम आनंद पलटला. महाराज चेहरा प्रसन्न झाला, प्रफुल्ल झाला. आणि एकदम प्रफुल्ल झालेल्या चेहऱ्याकडे बाहेरून बोलोबानं पाहिलं. आणि बोलोबा म्हणू लागला, काहीतरी गडबड केली. काय मागितलं देवाला? कनकाई म्हणे, मी काही नाही मागितलं, काहीच नाही मागितलं. मग तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कसा?
अहो मी काही नाही मागितलं, मला परत बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मला तुझ्या पोटी जन्माला यायचंय. महाराज बोरोबानं सांगितलं एक काम कर, त्याला म्हणाव तुला जर माझ्या पोटी जन्माला यायचं असेल किंवा आमच्या पोटी जर तुला पुत्र जन्माला घालायचा असेल तर असा पुत्र जन्माला घाल त्यानं तीनही लोकांमध्ये झेंडा लावला पाहिजे आणि तुझं भजन केलं पाहिजे. पुत्र व्हावा ऐसा गुंगा ज्याचा तीनही लोकी असेच व्हायला पाहिजे महाराज. नाही तर हे उग देशी दारू पिणारे काही कामाचे नाही. बरोबर आहे का? अरे जननी जने तो भक्त जने दाता जने या शूर नहीं तो जननी वाच भली क्या खोए नूर. तिने जन्माला घालाव तर एक तर हरिभक्त जन्माला घालाव, नाही तर दाता जन्माला घालाव, नाही तर सीमेवर लढणारा एखादा सिपाही जन्माला घालाव महाराज. बाकीचे नाही घालव. नसलेले बरे ते ज्याला बोलावल्यानं सांगितलं आणि काही माता परत गेला महाराज. आणि गेल्यानंतर पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा माय बापा अरे केवढ्या संकटात टाकला, आम्ही काही मागत नाही, परंतु आता तू देतो म्हणल्यानंतर आता असं काहीतरी दे, तुझं भजन करणारा पुत्र आमच्या पोटी जन्माला घाल. आणि जन्माला घातले मला जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय जन्माला घातले आणि जन्माला घातल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायानं जे काही चालण्यातून बोलण्यातून अभंग निर्माण केले महाराज. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करत असताना सांगतात त्या अभंगाच्या माध्यमातून की आपली आई आपोलिया हिताचा असे जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, आपल्याच नाही पण समाजाच्या सुद्धा हितासाठी जो जागा आहे. तसे खासदार साहेब बरं का, त्यांनी आपलंही हित साधलं आणि आपल्या समाजाचं सुद्धा हित साधलेलं आहे. आणि अशा आपल्या हिताच्या जागी असणाऱ्याला जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देत नाही तर कोणाला धन्यता देतात? धन्य माता पिता त्याच्या मायबापाला धन्यता देतात. अहो सावता मायाने पांडुरंग परमात्मा जगाचा मायबाप आपल्या पोटामध्ये साठवला, सावता मायाला धन्यता नाही. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला धाता त्रैलोक्याचा. धन्य धन्य जयाची एक खुशी ज्ञानदेव जन्मले, जन्मरायांना जन्म देणाऱ्या
माय बापाला त्या ठिकाणी धन्यता मिळालेली आहे महाराज. का धन्यता मिळाली असेल मला सांगा. सिद्धेश्वर महाराज तुम्ही कुठून आले हो? कुठून आले तुम्ही? तांदळवाडीहून. मग आले कुठून? वैकुंठातून आले. वैकुंठाचं तोंड कुणीकडे माहिती का तुम्हाला? हो पण कोण्या गावातून आले तुम्ही? तांदळवाडीतून आले बरोबर आहे. पण तांदळवाडीत कुठून आले? हा तुम्हाला उत्तर नाही देता येणार. ते खटका यंत्र जाऊ तिकडे खटका यंत्र बसायचे. खऱ्या अर्थाने एकानं उत्तर दिलं म्हणे महाराज मी माईच्या पोटातून आलो. उत्तर बरोबर होतं पण मी त्याला पुन्हा प्रश्न केला माईच्या पोटात कुठून आला? ते म्हणे बापाचं नाव सांगू लागला. ते म्हणे बापामुळं. अरे बापामुळं आला पण बापात हे सर्व बुजवण्याचं कार्य कोणी केलं? तर त्याचं उत्तर होतं महाराज आपण खरं कुठून आलो? माधव आणि माधवी. ज्या वेळेला पाऊस पडतो पाऊस ऐका पाऊस पडतो आणि त्या पावसाच्या रूपानं या जमिनीमध्ये त्याचं मिलन होतंय मिलन आणि या जमिनीमधून धान्य निर्माण होते धान्य आणि आपले मायबाप त्या धान्याचे कंस कापतात त्याचं दळणवळण करतात त्याचं पीठ करतात आणि आपली माय त्या ठिकाणी भाकरी करत असताना स्वयंपाक करत असताना त्या धान्याला हात जोडते पाया पडते आणि म्हणते धान्य देवता अरे तुझा मी स्वयंपाक करणार आहे तुझ्या पोळ्या करणार आहे तुझी भाजी करणार आहे आणि हा सर्व स्वयंपाक माझा मालक खाणार आहे. आणि देवाचं स्मरण करून भजन करत करत स्वयंपाक करते महाराज ती माऊली. आणि ज्या वेळेला तो प्रसाद तिचा पती ग्रहण करतो आणि ती विनंती करत असते माझा मालक ज्या वेळेला ग्रहण करेल त्यामुळे सात्विक रक्त निर्माण होऊ दे आणि त्या सात्विक रक्तातून सात्विक शुक्राणू निर्माण होऊ दे कारण की या शुक्राणूमुळं माझ्या पोटी सात्विक पुत्र जन्माला येईल. विठाला आणि असा जो पुत्र जन्माला येतो जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो आपल्या समाजाच्या हिताच्या ठिकाणी जागा असतो अशा पुत्राच्या मायबापाला जगद्गुरु तुकोबारायानं धन्यता दिलेली आहे. त्याच्याकरता आपण थोडं भजन करा. आपली वेळ संपलेली आहे बरं का रमेश बापू. 11 वाजले. तुमची इच्छा आहे का पुन्हा ऐकायचं थोडंफार? आहे का? तुमची पण झोपी चालले ना आउट ऑफ कव्हरेज वाले यांचे मोबाईल डाऊन झालं ना. 10-5 मिनिटं ठीक आहे तुमची इच्छा आहे तर काही हरकत नाही. पण यावेळी पण चांगलं नाही बरोबर आहे का नाही? अगोदर 8:30ला चालू झालं असतं तर आपलं व्यवस्थित झालं असतं. असं कामामध्ये काम काही म्हणा राम आज कीर्तन काल वाढदिवस असतं तर तेही पूर्ण नसतं. मंडपाचं भाडं द्या याचं भाडं द्या गाद्याचं बाय आता गाद्यावरून बसल्या आता काही उठा वाटतं इकडे रिकाम्या गाद्या दिसून राहिल्या पण काय करावं माणसं बसेल बरोबर आहे का नाही? तरी असो सर्व पुरुष मंडळी आता एकदम थंडी घालवायसाठी हात वर करा पुरुष मंडळी. हा करा रे बरोबर आणि जोरात भजन करा. सर्व बसा मांडी घाला. भजन करता ना चांगलं जोरात भजन करा. 2 मिनिटं. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग हे थांबा रे. अरे दमले नाही का तुम्ही? तुम्ही म्हणा तुम्ही पुरव सर्व. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग
आता आमच्या मावल्या भजन करतात पहा. करतात भजन. त्याचा आशा पुरुष एक महाराज आज ते म्हणत असतील महाराज तू दररोज ये बाबा. बरं इथं 2-3 घंटे नाही ते घरी गेल्यावर कटकट. हा करा भजन हा सुंदर. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सुंदर सुंदर. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. किती सुंदर भजन करतात आहे की नाही. राजहंस चालल्यासारखा आवाज येतो आणि तुमच्यामुळेच परमार्थ जिवंत आहे बरं का मावल्या हो. नाही तर हे आमच्या पार्टीला मरायला रिकाम पण नाही. हे तिकडे मी एखादा जाते स्टँड लागे भन भन इंटीव दिवसभर पण इकडे रामकथेत भागवतात येऊन बसणार. याचा ऍक्सिडेंट होत नाही मरत नाही घरा लोक येतात हे तुमच्या पुण्यामुळे येतात ध्यानात ठेवा. दुसरं काही नाही. तुम्ही जर बाजूला झाल्या की काहीच खरं नाही. आणि म्हणून आता एकजण सर्वजण हात वर करा आणि सर्वजण आपण भजन करू. हा सुंदर व्हिडिओ शूटिंग घ्या. सर्वांचे हात वर करा. करा हात वर. सर्व मागचे पण मोठ्यावरचे पण. हा हो मागे करा. हा वा वा. शाबास. हो तुले हरी का सतत होत राहिलं पाहिजे महाराज. आपला वेळ संपलेला आहे तरी सुद्धा थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगतो आणि पुढे चालतो. पहा आपुली राहिता जो असे जागता धन्य माता पिता जयाची आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या मायबापाला त्या ठिकाणी धन्यता दिली आहे. मग कोण आहे का धन्यता आहे. धन्यता कशासाठी तर कुळी कन्या पुत्र होती जे आणि तयाचा हरिक देवाला वाटतो मला मायबापाला म्हणतो याच्यात काही नवल नाही. काय कारण आहे हरिक वाटण्याचं कारण सांगितलेलं आहे. गीता भागवत अखंड चिंतन. गीता माणसाला जगायचं कसं हे शिकवते आणि भागवत माणसाला मरायचं कसं हे शिकवते महाराज. सांगायला खूप काही आहे त्याच्यामध्ये परंतु आता आपल्याकडे वेळ नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अशाची सेवा करण्याचं प्रारब्ध जर मला भाग्य मिळालं तर माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. शेवटचं चरण तुका तुका
गीता भागवताचं श्रवण करतात, अखंड पांडुरंग परमात्म्याचं भजन करतात. अशाची सेवा काय व्हावी, मला त्या ठिकाणी घडावी. हा सरळ सरळ छोटेखानी शॉर्टकट मध्ये आपण या अभंगाचा अर्थ फार मोठा आहे महाराज, फार मोठा. आपल्याला 1-4 तासाची कथा करावी लागेल एवढा सुंदर हा अभंग आहे. सोपा जरी असला, पाठातला जरी असला तरी असो. झालेली सेवा त्या पांडुरंग परमात्म्याच्या श्री भोलेश्वराच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी मी 2 शब्द 2 गोष्टी सांगत असतो. पहा, आपल्या धर्माविषयी जागृत राहा, व्यसन आणि फॅशन, आणि तिसरं मायबाप. आजकाल काय झालं माहिती आहे का, धर्माविषयी कोणाला काहीच घेणं नाही. बापू, तुमचा पक्ष असेल, तुम्हाला मतं पाहिजे म्हणून तुम्ही सर्वांचे चोचले पुरवायला लागले. दुसरा पक्ष असेल, त्यांना मतं पाहिजे म्हणून सर्व पक्ष त्यांचे चोचले पुरवायला लागले, ज्याचे नाही त्याचे. परंतु आपल्या धर्मावर किती मोठ्या प्रमाणावर ग्लानी येत आहे. हे आसाममध्ये, केरळमध्ये आणि आता जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहिलेले आहे. आपल्याला बाहेरच्या शत्रूपासून धोका नाही महाराज, आपल्याला आतल्या शत्रूपासून जास्त धोका आहे भागवत महाराज. आपण जागरूक राहण्याची गरज आहे, ध्यानात ठेवा. आपलं काय होत चाललं बापू, आपलं हम दो आणि हमारे, आता ते एकावर झालं. एकच पाहिजे वंशाला दिवा, आता दुसरंही चालत नाही. त्याचे परिणाम असे झाले. आपल्याकडे संपत्ती आहे, घर आहे, दार आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, बंगले आहे, शेती आहे, वाडी आहे, सर्व आहे. परंतु आपल्याकडे मॅन पॉवर कमी होत चालला. बरोबर आहे का नाही? मला एक सांगा, उद्या तुमचा एकुलता एक वंशाचा दिवा आणि त्याच्या छाताडावर जर 10 जण जाऊन बसले तर तुमची 50 एकर जमीन कोणाच्या नावावर जाईल? किती पैसे असले तर काय कामाचे महाराज. तुमच्या हातात 10च्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या आहेत, परंतु जर करंगळी कापल्या गेली तर एखाद्या अंगठीनं बांधलं जाईल का? तिथं चिंतीच लागेल. तसं ज्या वेळेला माणसाची ताकद लागेल तिथं माणसच लागतील, ध्यानात ठेवा. आपल्या राशन कार्डवर हम दो हमारे दो, लहान छोटे कुटुंब, सुखी कुटुंब, कुटुंब लहान सुख महान, हे कोणाला शिकवलं गेलं? आपल्याला. आणि तिकडे दुसरीकडे हम दो हमारे 25. शुभम महाराज, बरोबर की नाही? आता शुभम महाराजचं लग्न करायचं आम्हाला, ध्यानात ठेवा. आता पोरीचा दुष्काळ आहे, पण पहा कसं तरी 2-3 नवरदेव आहेत आमच्याजवळ. भूषण महाराज पण आहेत, शुभम महाराज पण आहेत आणि आमचे चॅनलवाले पण आहेत. पहा काय जमलं. आपल्याला महाराज एका लेकराची पंचायत झाली, परंतु तिकडे हम दो हमारे 25 चालू आहे. एक उदाहरण सांगतो ऐका. अरे नवरा नुसता मोटरसायकल घेऊन बाहेर निघतो नवरा, आतून बायको आवाज देते, काय म्हणते माहिती? आजी सुनते हो. बायको म्हणते आजी सुनते हो, हमें भी साथ लेके चलना. मोटरसायकल बरोबर का? आता तो म्हणतो ही मोटरसायकल 1.5 फुटाची आणि तुला कुठं नेऊ? ती म्हणते तुम्ही काळजी करू नका, बाया हुशार असतात. ती बायको म्हणते आजी सुनते हो, हमें भी साथ लेके चलना. और तो म्हणतो एवढे लेकर मला हे कसं बसवणार? ती म्हणते आपके आगे रुखसाना. काय म्हणते? नवऱ्याला सांगते महाराज कसे बसवायचे पुरून. आपके आगे रुखसाना, उसके पीछे सकीना, उन दोनों को आगे सरकाना. गाडीच्या सीटावर त्याच मोटरसायकल होती आहे. फिर आप बैठ जाना. नवऱ्याला सांगते आपके पीछे हसन, हसन के पीछे हुसन, आणि जागा असली तर मी बी बसन. एकाच मोटरसायकलवर चालले आणि तुम्ही कुठं हम दो हमारे दो घेऊन बसले. तुमच्या ताब्यात हा देश राहू शकत नाही. 5-25 वर्षानंतर तुम्ही 100% गुलाम होणार. हे गॅरंटेड बोलतो महाराज तुम्हाला. काय चाललंय? सर्व तलवारीची तयारी आहे, बंदुकाची तयारी आहे. तुम्ही कुठपर्यंत जोर मारणार आहे? तुम्ही साप निघला तर तुमच्या घरात काडी सुद्धा नाही मारायला, आहे का? कोणाकोणाच्या घरात काडी. आणि म्हणून जागे व्हा धर्मासाठी.
हा धर्म सुद्धा आपल्याला जागा ठेवणं महत्वाचं आहे, ध्यानात ठेवा. उद्या जर वाचायचं असेल तर आपण भरपूर आहे असं म्हणत म्हणत अनेक वेळा आपल्या देशावर संकट आली, अनेक वेळा आपला देश स्वातंत्र्यामध्ये गेला. या गोष्टी विसरता कामा नये. दुसरी गोष्ट, मुलींनी फॅशन करू नका आणि पोरं तुम्ही व्यसन करू नका, बरोबर का नाही? बिड्या फुकू नका. कोण कोण बिड्या पितो रे? हा, तुमचे म्हातारी बिडी म्हणजे चेतून आणायला सांगतात का? काही पुढे फोडून आणायला सांगतात का? काहीच खात नाही का तुम्ही? तुम्ही सारे आहे फक्त पराने का? हा हा, तू तर पक्का दिसून आला तो बऱ्या कारखान्यात जन्माला आला का? गॅरंटेड कंपनीचा माल आहे. तुम्ही व्यसन करू नका मावल्या हो. मुलींना, आता मुली आहे तिथं सांगतो तुम्हाला काही काम नाही, काहीच करू नका. शाळा शिकू नका, तुम्ही स्वयंपाक करू नका, तुम्ही निंदू नका, तुम्ही कापूस वेचू नका. फक्त एकच काम करा मुलींनो, कारण आता लव्ह जिहादचे प्रकरण चालू आहे. ह्या गोष्टी बोलणं महत्वाचं आहे म्हणून बोलतो, ध्यानात ठेवा. नाही तर मला काही ओव्हर टाइम मिळणार, हे रमेश बापू काही शिल्लक पैसे देणार, मला तेच मिळणार आहे. परंतु हे येतो कळवळा म्हणून या लव जिहादचे प्रकरण चालवले. आपल्या हिंदूच्या पोरी पळवून नेण्याचं षडयंत्र चालू आहे, बाटवण्याचं षडयंत्र चालू आहे. म्हणून सावध राहा. तुम्हाला पोरींना एकच विनंती करतो, काहीही नाही करता आलं तर फक्त एक करा, एकच करा. समाजामध्ये आपल्या बापाची मान खाली वाकल असं कोणतं कृत्य करू नका. आणि आई समाज आपल्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नका. एवढं जरी तुम्ही केलं तर माझं कीर्तन सफल झालं. दुसरी गोष्ट, आई वडिलांची सेवा करा. सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे ती सेवेसी खीर शरीरे लोन कीजे. सांगेन तुम्हाला, ऐका. आईची सेवा करतो माणूस महाराज कधीपर्यंत? लग्न होईपर्यंत. आई 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 माय 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 सारखं तिचं पदर धरून असतं. परंतु 2-4 अक्षदा डोक्यावर पडल्या की काय होतं रमेश बापू, मला तर काही कळत नाही, कारण मला काही फरक नाही पडला. मी माईची सेवा आजही करतो, बापाची सेवा आजही करतो. परंतु जे लोक करत नाही त्या अक्षदाचा परिणाम कसा होतो, काय होतो मला काही कळत, पण परिणाम होतो मला. तुमच्यावर अक्षदा पडल्या का? हा, तुमच्यावर होणार नाही, कारण तुम्ही थोडे सात्विक वातावरणातले. माझ्यावर झाला नाही, परंतु इतर लोकांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या की परिणाम होतो महाराज. ते माय सोडून देत आहे. आणि ती कुठे गेली तिच्या नादी लागतो महाराज. आणि ती एवढी आगाऊ की याला अशी बायको होती, अशी बायको होती. म्हातारीचा नादच सोडून ते लगेच खेटर काढतात महाराज. म्हातारी तुला काय कळतं का? तुम्ही सारं मातीत घातलं, काय कमवलं असं म्हणतो ते बापाला. हा, आणि मग म्हातारपणी महाराज खूप त्रास होतो महाराज, खूप त्रास होतो त्या मायबापांना. एक गोष्ट आठवून त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय, अख्खं आयुष्य त्यांचं बर्बाद होतंय. म्हणून मायबापाला दुखू नका. मी नेहमी एक गीत सांगत असतो, ऐका. रुको द्या. अरे जन्म देऊनी आम्ही पोराला, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख याच साईल लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहील र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहील र. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. पोराच्या कानात सांगे तुमचं माय बाप पाहिजे नाही. नवऱ्याच्या कानात सांगे तुमचं आई बाप पाहिजे नाही. अरे जित्यापणी हे मरण आमचं, जित्यापणी हे मरण आमचं, आम्ही डोळ्यानं पाहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून
वेगळं राहिलं र पडक्याच्या पुरात कसं राहावं काय खावं आणि काय प्यावं पडक्याच्या पुरात कसं राहावं काय खावं आणि काय प्यावं त्या म्हातारपणात आता कुठं कामाला मी जावं त्या म्हातारपणात आता कुठं कामाला मी जावं शेतीवाडी घरदार सारा शेतीवाडी घरदार सार पोराच्या नावानं लिवलं र लिवलं र लिवलं र लगीन लग्न झाल्यावर म्हणून मी मुलांना नाही म्हणून मुलींना विनंती करेन की तुम्ही ज्या घरची सून असाल तिथल्या सासऱ्याला आणि सासूला मायबाप समजा कोण्या पोराला विनंती करण्याची गरज नाही महाराज या 2-3 गोष्टी जरी तुम्ही कीर्तनातून घेतल्या तर माझ्यासाठी त्या ठिकाणी फार आनंदाचा क्षण आहे 2 तास माझे कारणे लागले या महादेव भोलेश्वर भगवंताच्या या दरबारामध्ये मला असं वाटतंय की हे फार पुरातन आहे 1196 मधली ही या ठिकाणी स्थापना आहे हे देवता आहे माझा हे जागरूक ठिकाण आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महादेवाचे हे स्थळ आहे त्या त्या ठिकाणी ही जागरूकता आहे फार मला वाटतंय काही वर्षाच्या अगोदर कीर्तनाला आलो होतो तर एवढीच काहीतरी जागा होती बापूला म्हणलं हे कसं जमल ते म्हणे आता तुम्ही फक्त येऊन पहा आणि खरोखर सुंदर असं तुम्ही काम केलं मला असं वाटतं तीर्थक्षेत्राचा दर्जाही मिळवला 10 लाख तुम्ही मिळवूनही घेतले वॉल कंपाऊंडही केला आणि आता प्रस्तावित मंजूर झालेले 30 लाख परत आहेत ते 30 लाख या क्षेत्राला आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी फार मोठं कार्य उभं राहणार आहे तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी परमार्थ चांगला वाढीला लागावा या ठिकाणी आपण सर्वजण आलात खासदार साहेबाच्या या जन्मदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं पुन्हाच एकदा भाऊंना मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा देतो भाऊंना उदंड आयुष्य त्या ठिकाणी लाभो भाऊची जीवनामध्ये उत्तर प्रगती त्या ठिकाणी होत जावं अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपण सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी विनंती करतो आणि ज्या काही गोष्टी मला बोलायच्या राहिल्या भविष्यात जगलो वाचलो पुन्हा येण्याचा योग आला तर नक्की तुमच्या पुढे त्या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करीन या ठिकाणी जी काही गुणीजन मंडळी आलेली आहे सर्वच फार महाराज हे खूप मोलाचे रत्न आहेत आणि हे बाळ पान आहे लेकरं पान आहे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा हे शंकरेश्वर संस्थान दातेरी संस्थानचे आमचे सतीश महाराज डोईफोडे यांच्या संस्थेमधले हे लेकर आहेत काय लेकर किती निरागस आहे महाराज आपल्या मायबापाला सोडून राहतात तुम्ही राहता का रे अरे तुम्ही तिथून इथपर्यंत आले तर एवढा धिंगाणा घातला हा म्हणजे कोण्या नक्षत्रावर जन्माला आले मला काही कळत नाही बाळाला यांच्यापासून आदर्श घ्या शिका काहीतरी करणा भाग्यवंत हे होणारे महाराज आहे उद्याचे स्तंभ आहे त्या देशाचे हा सांगेन तुम्हाला गुरुजी बिघडला विद्यार्थी बिघडला मायबाप बिघडले लेकरू बिघडलं आणि साधू बिघडला तर समाज बिघडला ध्यानात ठेवा म्हणून साधून निदान बिघडू नये आणि आम्ही बिघडू नये म्हणून असा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय महाराष्ट्राचे वारकरी महामंडळाच्या वतीनं मला वाटतं या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे महिला मंडळीचं बरोबर आहे का नाही सुंदर आता पारायण चालू आहे महिलांचा सप्ताह आहे आणि हरिभक्ती पारायण भाऊसाहेब वैद्य मला वाटते त्या ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व करतात सुंदर असं हा परमार्थ या मंडळीने चालवला महाराज पहिल्या काळामध्ये आता आमच्याकडे गाड्या आहे घोडे आहे भरपूर पैसा भेटतो परंतु या जुन्या मंडळीनं लाकडी गुरुजी असतील साहेब बापू काळे असतील आमच्या हरिभक्ती पारायण प्रभू महाराज सिंगणे असतील हे जी काही मंडळी होती या मंडळीनं फार मोठा परमार्थ त्या ठिकाणी त्या काळात केला एसटी नव्हती गाडी पायी जायचे नारळ घ्यायचे एवढं चालायचं आणि हे फार आणि ती परंपरा आम्हाला चालवण्याचा योग त्या ठिकाणी आला आणि तुमच्या गावामध्ये सेवा करण्याचा भाऊच्या वाढदिवसानिमित्त योग आला बापूंना सर्व गावकऱ्यांना सर्व ग्रामपंचायतना माता भगिनी सर्वांना धन्यवाद देतो आणि आता वेळ अभावी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर